जिल्हा परिषद प्रशासनामुळे ग्रामपंचायत कर्मचारी वेतनापासून वंचित. 5 ऑगस्टपासून गोंदिया जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतन अनुदानाची रक्कम ₹14 कोटी राज्य शासनाकडून जमा झालेली आहे. पण गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत विभागाचे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकण्याची वेळ नसल्यामुळे जिल्ह्यातील कर्मचारी आर्थिक संकटात सापडले. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्ह्यातील कर्मचारी 9 सप्टेंबरला गोंदिया जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढून जवाबदो आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर यांनी दिली आहे. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टला जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीवर मोर्चा धरणे आंदोलन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पंचायत कर्मचाऱ्यांचा वेतन अनुदान पंचायत राज ग्राम स्वराज अभियान पुणे मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असे, पण काही कारणाने ही रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा झाली आहे. याबाबत महासंघाने अनेकदा निवेदने दिली, पंचायत समितीवर आंदोलन केले, तसेच दिनांक 2 सप्टेंबरला अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली व लगेच 2 महिन्याचे तसेच एप्रिल ते जून या 3 महिन्याचे प्रलंबित वेतन देण्याचे आश्वासन दिले. मात्र 1 महिन्याचे वेतन पाठविले. जिल्हा परिषद प्रशासनाच्या अशा धोरणाच्या विरोधात व जिल्हा परिषदेकडे जमा अनुदान सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे. एप्रिल ते जून 2024 या 3 महिन्याचे ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन प्रलंबित आहे त्याचे वेतन ऑगस्ट महिन्याच्या वेतनाबरोबर जमा करण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचारी यांचे एप्रिल 22 चे प्रलंबित वेतन एप्रिल ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. माहे एप्रिल ते जून 2024 या कालावधीमधील प्रलंबित कर्मचारी वेतन जिल्हा परिषदला प्राप्त कर्मचारी अनुदान निधीमधून करण्यात यावे. ग्रामपंचायतकडील शिल्लक वेतन हिस्सा, भविष्य निर्वाह निधी हिस्सा व राहणीमान भत्ता कर्मचारी यांना दिल्याबाबत पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायत निहाय चौकशी करणे. प्रत्येक महिन्याचे वेतन शासन हिस्सा पूर्ववत RGS प्रकल्प संचालक कार्यालय पुणे तर्फे ERP प्रणालीमध्ये अदा करण्यात यावे. शासन निर्णय 10 जानेवारी 2024 नुसार 10 ऑगस्ट 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीमधील 19 महिन्याची वेतन फरकाची रक्कम त्वरित जमा करण्याच्या मागणीला घेऊन 9 सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना सामील होण्याची विनंती मिलिंद गणवीर, चंद्रगुण लांजेवार, महेंद्र कट, रवींद्र किटे, विष्णू हत्तीमारे, बुधराम बोपचे, आशिष उरकुडे, ईश्वरदास भंडारे, खोजराम दरवडे, महेंद्र भोयर, दीप्ती राणे यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.